छत्रपतींचा असा अद्भुत चमत्कार बघून माझ्या अंगावर काटाच आला, कारण महाराजांचा इतिहास आणि त्यांचा पराक्रम आजच्या पिढीला समजावा म्हणून आम्ही असंख्य असे अडचणींवर मात करून भव्य दिव्य असा किल्ला बनवला. आणि म्हणूनच आमच्या या सेवेला महाराजांनी सुद्धा आशीर्वाद दिला. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सांगतो काय विषय. खरं तर ह्या वर्षी आमची दिवाळी सगळ्यात वेगळी होती, कारण आमच्या खिशात 1 रुपया सुद्धा नव्हता. तरी सुद्धा आम्ही ठरवलं होतं यंदा महाराजांचा किल्ला हा बनवायचा. किल्ला बनवायचं तर आम्ही ठरवलं होतं, पण आमच्याकडे पैसा होता ना कुठल्या मोठ्या व्यक्तीचा पाठिंबा. म्हणूनच आम्ही पोत्याच्या पट्ट्या आणि काट्या लोकांकडून मागून आणल्या आणि किल्ल्यासाठी लागणाऱ्या दगड, माती आणि वास्तू आम्ही खूप कष्टाने गोळा केल्या आणि हळूहळू आमचा ऐतिहासिक किल्ला साकारू लागला. खरं तर आम्ही रात्रीचा दिवस करून उन्हात तानात झटत होतो, कारण रात्रभर एवढं कष्ट करून सुद्धा आम्ही सकाळी उठून दुसऱ्याच्या बांधावर कामाला जात होतो. आमच्या परिस्थितीनुसार जे जे साहित्य आम्हाला मिळत होतं त्याचा उपयोग आम्ही कला कौशल्याने करत होतो. आणि तेवढ्यातच काळाने आमच्यावर खूप मोठा घाव घातला, कारण अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे आमच्या किल्ल्याला चारी बाजूने वेढा घातला आणि आमचा मंडप गळू लागला. पण महाराजांच्या शिकवणीप्रमाणे आम्ही खचून गेलो नाही, कारण ते म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. तेच आमच्या सोबत घडलं. ते म्हणजे महाराजांवरची आमची निष्ठा आणि प्रेम पाहून आमच्या गावातल्या मंडपवाल्यांनी मदतीचा हात पुढे केला आणि काही क्षणातच त्यांनी मजबूत मंडप उभारून दिला आणि मोठ्या उत्साहाने आम्ही परत कामाला लागलो. सगळी तयारी करून आम्ही किल्ल्यावर सैनिक ठेवून सगळे सज्ज केले आणि शेवटी तो आनंदाचा क्षण आला. तो म्हणजे आम्ही महाराजांना हार घालून नमस्कार केला आणि महाराजांना आम्ही मनापासून सांगितलं की किल्ला करत असताना आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा करा आणि तुमचा कृपा आशीर्वाद आम्हाला द्या. आणि तेवढ्यातच महाराजांनी चमत्कार केला. तो म्हणजे महाराजांनी उजव्या बाजूचं पूल खाली सोडून आम्हाला आशीर्वाद दिला. त्या क्षणाला आम्हाला कळालं की जिद्द, कष्ट आणि श्रद्धा कधीच वाया जात नाही. हा किल्ला बनवणं आमच्यासाठी प्रकल्प नव्हता, हे होतं आमचं स्वप्न, आमची मेहनत आणि महाराजांचा आशीर्वाद. हाच अनमोल आशीर्वाद आम्ही अनुभवला. आणि जाता जाता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या भावाला फॉलो करा.